निवडणुकीच्या तोंडावर आनंद दिघेंच्या मृत्यूचं प्रकरण चर्चेत। इंजेक्शन दिल्यामुळे अटॅक आल्याचा अनेकांना संशय। संजय शिरसाट यांचं वक्तव्य। तर पुरावे द्या, कायदेशीर कारवाईला तयार, केदार दिघेंचं प्रत्युत्तर। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता। भंडाऱ्यामधल्या मेळाव्यात अजित पवारांचं वक्तव्य। महायुती सरकारच्या योजनांची अजित पवारांनी केली उजळणी। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात 3 वेळा जाहिरात द्यावी लागेल। गुन्हेगार उमेदवार का निवडला हे पक्षांना सांगावं लागेल। केंद्रीय निवडणूक आयोगाचं कडक धोरण। लाडकी बहीणसाठी खर्च केल्यावर पगारालाही पैसे उरणार नाहीत, राज ठाकरेंची टीका। तर शेतकऱ्यांनी मागितलीच नाही तर मोफत वीज का देता, असाही सवाल। सिनेट निवडणुकीतल्या विजयाचा मातोश्रीवर जल्लोष। उद्धव आणि आदित्य ठाकरे जल्लोषामध्ये सहभागी। रश्मी ठाकरेंनीही पाहिला कौतुक सोहळा। संभाजीनगर जिल्ह्यात उदयसिंग राजपूत, राजू शिंदे आणि दिनेश परदेशी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारीची शक्यता। एबीपी माझाला सूत्रांनी दिली माहिती। कागलची लढाई, निष्ठाविरुद्ध निष्ठेचे सौदागर। एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीतीमध्ये समरजित सिंग हटगेंचा मुश्रीफांवर निशाणा। माझं संतुलन बिघडलंय म्हणता तर मग नार्को टेस्ट कशासाठी? एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांच्या आव्हानाला प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातल्या 11,200 कोटींच्या कामांचं करणार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन। पुणे मेट्रो आणि सोलापूर विमानतळाच्या लोकार्पणाचाही समावेश। महात्मा आणि सावित्रीबाई फुलेंच्या अर्धपुतळ्याचं नाशिकमध्ये अनावरण। अजित पवार म्हणाले, असा पुतळा कुठेच बघितला नाही, तर पुतळ्याचं काम म्हणजे ब्रँड भुजबळ असं म्हणत फडणवीसांकडून कौतुक। अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनावरे यांनी केलं एन्काउंटरच्या घटनेचं रिक्रिएशन। मृतदेह दफन करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरूच। छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीच्या वेळेस उडणाऱ्या ड्रोनचा उलगडा। पैठण, सिल्लोड, वैजापूर, गंगापूर तालुक्यात सर्वे करण्यासाठी खासगी कंपनीकडून ड्रोन उडवण्यात आल्याचं समोर। सोलापूरमध्ये रेशन दुकानांमधून प्लास्टिकच्या तांदळाचा पुरवठा। खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप, तर पुरवठा अधिकाऱ्यांनी मात्र आरोप फेटाळले। तांदूळ गुणसंवर्धित असल्याचा दावा। आयपीएलमध्ये खेळाडूंना प्रत्येक महिन्याला 7.5 लाख रुपये मॅच फी मिळणार, जय शहा यांची घोषणा। आयपीएलचे सर्व सामने खेळल्यास खेळाडूच्या खात्यात कराराव्यतिरिक्त 1,05,00,000 रुपये। इस्रायलच्या एअर स्ट्राईकमध्ये हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरुल्लाचा खात्मा। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांना सुरक्षित स्थळी हलवलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।